प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो। प्रेझेंटेशन बॉक्स मधून ओळीया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामन्याला होती सुरुवात, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सलमान सिद्दीक आणि त्याच्या साथीला सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय, जिथे पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना स्वराज। महत्वपूर्ण लढत अर्थात दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी आपण पाहतोय। सागर सम्राट नावे विपक्ष छत्रपती वॉरियर्स टॉस जिंकला होता या मॅचचा, अर्थात छत्रपती वॉरियर्स या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। माझ्यासोबत महाराष्ट्राचा गोड आवाज अर्धनीय चंद्रकांतजी शेट्टी सर आहेत। दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय। चंदू सर, एकंदरीत हे दुसरं पर्व आहे आणि जिथे ऑल इज वेल अशा स्वरूपाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय। प्रीमियर लीग म्हटलं तर या सगळ्या गोष्टी आल्या। पहा, असे खेळाडू ज्यांच्या टीममध्ये तुम्ही कधीच खेळलेले नाहीयेत, ते तुमचे विरोधक म्हणून खेळलात, त्यांच्यामध्ये खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो आणि त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंची एकमेकांच्याशी या स्पर्धांच्या माध्यमातून बॉन्डिंग सुद्धा होत असते या प्रीमियर लीग मध्ये। पहिला बॉल खोलत टाकला होता, ड्राय केलाय, फुल लेनचा हा चेंडू जिथे पाहायला मिळाला। एकेरी दुहेरी धावालाही प्राधान्य देणं गरजेचं, सांगड घालावी लागेल एकेरी दुहेरी धावाची, जिथे एक मोठं टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे। त्या बाबीकडे पुन्हा एकदा येईल। बऱ्याचदा काही खेळाडूंविषयी आपल्या मनात काही न्यूनगंड असतात, अरे हा खेळाडू खूप ॲग्रेसिव्ह आहे, परंतु ज्यावेळेला तुम्ही एका टीममध्ये खेळताना त्यावेळेला खूप चांगला अनुभव येतो आणि त्यानंतर तेच म्हणतात, अरे यार असं वाटत होतं हा खेळाडू जराशी वेगळाच असेल, परंतु खूप मजा आली याच्याबरोबर खेळायला। रोहा तालुका 167 गावांचा हा तालुका आज एकत्रित खेळतोय। ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक जिथे मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला। सलमान सिद्दीक या स्ट्रोकसाठी नेहमीच जाणला जातो, नेहमीच आडव्या बॅटने खेळणारे त्याचे स्ट्रोक असतील, अगदी त्याच वेळेला मोठ्या फटक्यांसाठी त्याला नेहमीच पाहिलं जातं, कारण एक स्ट्रोक मेकर बॅटर म्हणून सलमान सिद्दीकडे नेहमीच पाहिलं जातं। परंतु सिद्धांतही त्याच दाटणीचा खेळाडू आहे, 3 धावा धावफलकावरती आहेत, पहिले षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे। स्वराजने चांगली गोलंदाजी निश्चितच केली आहे, पहिला बॉल खोलाचा टाकला, तदनंतर लोअर फुल टॉस त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। पुन्हा एकदा तो सज्ज होत असताना 3 बॉलवरती 3 आल्यात। लोअर फुल टॉस ऑन साइडला, दर्जेदार बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, षटकार। माफी नाही आणि इकडे क्रिकेटचा खेळ आहे, फुलटॉस बॉल त्याचं मात्र मोठ्या फटक्यात रूपांतर केलं गेलं। पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्लासिकल अंदाजामध्ये, व्हॉट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक वाव, चौकार। वरून मात्र या ठिकाणी तुम्हाला स्ट्रोक खेळायचे आहेत, याची या ठिकाणी पुनरावृत्ती करताना पाहायला मिळतात। दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला। पुढचा बॉल देखील खोलात टाकला, ऑन ड्राईव्ह करत असताना मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे। पुढे आगमन फार गरजेचं असतं आणि ते इथे करत असताना गोलंदाजाला पाहिलं, कारण जिथे आपण म्हणतो ना फाईट बॅक इज बेटर दॅन ए सेटबॅक, अर्थात कमबॅक हे चांगल्या रीतीने पाहायला मिळालं। नक्कीच पुनरागमन खूप चांगलं असतं आणि ते गरजेचं आहे, परंतु मला एक पुनरागमन खूप भावलेलं आहे जे माझ्या पाठीमागे बसलंय, कारण आपल्या आवाजाच्या जोरावर अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं, म्हणजे आपल्या ऑफिसमुळे थोडंसं क्रिकेटपासून समालोचनापासून दूर राहिले, परंतु महाराष्ट्राला त्यांनी तेव्हाही वेड लावलं होतं, महाराष्ट्राला त्यांनी आजही वेड लावलेलं म्हणजे अलिबागचे आमचे समालोचक मित्र संदीपजी जगे। कारण एक थोडासा किस्सा आवर्जून सांगेल, मी ज्या वेळेला नौका समालोचक होतो, ज्या सुरुवात केली होती आणि ज्यावेळेला जोगेश्वरीला स्पर्धा होती आणि कळलं की आज संदीप जगेंबरोबर तुम्हाला समालोचन करायचं, थोडासा घाबरलोही होतो, परंतु नुसतं समालोचन करायचं नव्हतं की ऐन टायमाला कळलं की ऋषिकेश वैद्य आयोजक होते दादा, आणि त्यांनी तर डायरेक्ट सांगितलं की नुसतं समालोचन नाही करायचं, तुम्हाला एकत्र करायचं, जुगलबंदीच लावून दिली। परंतु ते समालोचन आम्हाला खूप काही शिकून गेलं, किंवा ते समालोचन झाल्यानंतर आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर एक समाधान पाहायला मिळालं होतं आणि त्या आठवणी आयुष्यभर रिंगाळत राहतील। त्यामुळे संदीप जगे सर, रोहा प्रीमियर लीगचा आजचा दिवस, तुमचं पुनरागमन नक्कीच माझ्यासाठी सुखावणार आहे। 13 आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला पाहायला मिळाला। सिद्धांत राण्याची अतिशय खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 विकासला पाचारण करण्यात आलाय। 13च्या धावगतीने धावा आल्या, 13 धावा धावफलकावरती आहेत। जमेची बाजू ही राहिली आहे ना बॅटिंग करणाऱ्या टीम सागर सम्राट नावेशी, की जिथे विदाउट लॉस या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात। क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल, व्यूहरचना आखल्या जात आहेत।
एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जिथे एक मिड ऑफ पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला पॉइंट आहे, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच वेळेला थर्ड मॅन तैनात करण्यात आला. इथे मात्र स्विच हिट करत असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील त्या 4. सलमान सिद्दीकच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. कल्पक फटके क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये थोडेसे जास्तच पाहायला मिळतात. संदीप सर, 15-20 वर्षापूर्वीचा कालखंड आपण पाहिला तर टिपिकल स्टान्स घेऊन प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळले जायचे, परंतु T20चे पडसाद आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील पडले आणि इकडे काही वेगवेगळे फटके आपल्याला पाहायला मिळू लागले आणि जे आजही पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल जिथे मात्र फुलर लेनचा एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये संस्कारांच्या फटक्यावरती जास्तीचा भरोसा ठेवला आणि चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलमानच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा चौकार. अशाच फ्लो राहिला तर मात्र धावसंख्या अगदी 80-90च्या दिशेने देखील जाऊ शकते, परंतु गोलंदाजांना कमबॅक करावंच लागेल. विकास 21 आहे, 21 रन्स ऑन दी बोर्ड. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेहमीच आपण पाहिलं ना, क्रिकेटमध्ये संस्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर न देता आविष्कारांच्या फटक्यांवरती हल्लीचे खेळाडू जास्तीचा भर देतात आणि हा स्ट्रोक देखील आविष्कारांचा होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, शफल झाले होते उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु अगदी फॉलोइंग स्लीप हा चांगल्या रीतीने खेळू शकलेला नाही आहेत. डॉट बॉल वेगाने गोलंदाजी केली आहे विकासने. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळला, क्षेत्ररक्षक आहे, टिपला जेल. खेळाडू क्रमांक 1 सलमान, बाद वॉड कॅच. एकवीस धावांवर पहिला. सलमान चांगली बॅटिंग करत होते आतापर्यंत, परंतु यावेळेला पहा स्ट्रोक खेळताना त्यांचा कंट्रोल देखील सुटला होता, स्वतःचा बॅलन्स मात्र सुटला होता, परंतु खूप चांगली कॅच. सर्कल भेदायचा प्रयत्न जरूर होता, परंतु चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आणि एक चांगली कॅच सलमान यांची खेळी थांबवताना पाहायला मिळते. परंतु चांगला जो स्टार्ट पाहिजे होता तो तर जयजी या ठिकाणी मिळालाय, त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. एका मोठ्या धावसंख्येचं लक्ष उभं करणं गरजेचं राहणार आणि अशा परिस्थितीमध्ये संघाचा कर्णधार इथे बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. सलमान सिद्दीक संघाचा कर्णधार इथे बाद झालाय, परंतु एक कौतुकास्पद कामगिरी क्षेत्ररक्षकाची आहे. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने त्याने दाखवला आणि एक फॅन्टास्टिक एफर्ट शॉट एक्स्ट्रा कव्हरला तैनात असणारा प्रशांत वाघमारेचंही कौतुक करायला हवं. त्याने उंचीवरती असणारा झेल टिपत असताना आपला नेहमीच हँड अँड आय कोऑर्डिनेशन, बॉडीचं बॅलन्स, या साऱ्या गोष्टी फार आवश्यक राहतात आणि सर्व गुण संपन्न असा या खेळाडूने इथे चांगल्या रीतीने झेल टिपला. 21ला 1 कोंडी फोडली आहे, इथे संधी निर्माण केली आणि पहिल्या षटकाच्या दरम्यान इथे विकेट प्राप्त केली होती विकासने. धावा पहिल्या 2 बॉलवरती आल्या जरूर, परंतु कमबॅक त्याच्या रीतीने चांगल्या रीतीने पाहायला मिळाला. शिवराम मोहिती यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि जिथे बॅटिंग इन पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप जोशी सरांना आपण पाहतोय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म मारून विकेटने खोलात टाकला, क्षेत्ररक्षक आहे, वॉड कॅच. आणखीन एक खेळाडू सेकंड विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 2 इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. फॅन्टास्टिक एफर्ट, खेळाडू बाद. यानंतर विनंती करेन दोन्ही संघांचे संघनायक डीजे श्री दावीर महाराज तळवले आणि दिशा अकॅडमी दोन्ही संघांचे संघनायक आपण सज्जर असं नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पहिल्या मिड इनिंग मध्ये जर आपण अवेलेबल नसाल तर आपल्या संघाला पॅनलाइज केले जायला गोष्टीची नोंद घ्या. श्री दावीर महाराज तळवली आणि दिशा क्रिकेट अकॅडमी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, फर्स्ट मिड इनिंग मध्ये जर आपण अवेलेबल नसाल तर आपल्या टीमच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल या गोष्टीची नोंद घ्या. येस कॉम्बॉक्स 21 धावा. जय सर, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि सगळं काही सुरळीत चाललं असताना एक अप्रतिम कॅच घेतली गेली अगोदर देखील आणि आताही, म्हणजे बनवली ही कॅच आणि जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. बॅक टू बॅक विकेट घेताना पाहायला मिळाले विकास तावडे. हॅट्रिकचा चेंडू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखवत असताना पाहायला मिळतोय. मयूर दिवकर कशा रीतीने तो बॅटिंग करेल. हॅट्रिकचा बॉल, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज लेफ्ट मारून विकेटने खोलात टाकला होता. याही वेळेला ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला.
एखाद्या घरामध्ये जंगी पार्टी चालू आहे आणि अगदी वीज कोसळावी, सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं, त्या रीतीने या मॅच मध्ये या संघावरती वीज कोसळली आहे आणि एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेलेत. 22-2 अशी स्थिती पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 13, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्या त्या विकासने. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि कमबॅक करणाऱ्या निर्णायक षटक म्हणता येऊ शकतं चंदू सर. नक्कीच प्रीमियर लीग म्हटलं तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे बऱ्याचदा असं आपण पाहतो की प्रीमियर लीग स्पर्धा ज्यावेळेला टीम बनतात ना, चर्चा वेगळ्या संघांची असते आणि फायनल वेगळे संघ मारून जातात. त्याचं एक कारण देखील असतं. प्रीमियर लीग स्पर्धा जिंकण्यासाठी टीमचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं असतं. विविध गावातील खेळाडू, काही मोठे खेळाडू, काही छोटे खेळाडू, या सगळ्यांना ज्यावेळेला सामावून घेतील ना त्यावेळेला विजय मिळतात आणि त्यामुळे प्रीमियर लीग स्पर्धांना एक वेगळं वलय देखील पाहायला मिळतं. त्यामुळे आजही आपल्याला पाहायचंय कॉम्बिनेशन कुणाचं चांगलं होणार आहे. त्या 6 टीम उद्या फायनलच्या दिवशी खेळताना पाहायला मिळतील. महत्वाचं राहतं कॉम्बिनेशन, कारण 11च्या 11 खेळाडू विविध गावांमधून आलेले असतात. अगदी त्याच वेळेला तालुक्याचं क्रिकेट खेळण्यासाठी ते तालुक्याला रिप्रेझेंट करत असतात. परंतु हे ज्या वेळेला IPL आल्या, प्रीमियर लीग आल्या किंवा प्रीमियर लीगची चर्चा आपण करतोय, महत्वाची राहते ना की त्यावेळेला भटवाडे प्रीमियर लीग ही सर्वाधिक पहिली स्पर्धा IPLच्या आधी आली होती आणि त्या भटवाडीला आपणही बिलॉंग करता चंदू सर. तदनंतर JPLची स्पर्धा, तिथेही ही मात्र स्पर्धा सर्वाधिक आधी येत असताना पाहायला मिळाली आणि तदनंतर प्रत्येक गावागावाने काट टाकली असं म्हणता येईल. प्रत्येक गावागावामध्ये प्रीमियर लीगच्या स्पर्धा येऊ लागल्या. नवीन गोलंदाज स्वराज पुन्हा एकदा दाखल होत असताना लेफ्ट आर्म विकेटने खोलवर टप्प्याचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळत मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहजरित्या इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. ही सुसंगतता फार महत्वाची राहणार आहे, कारण आपण या गोष्टींमध्ये पारंगत आहोत. एक धाव अवेलेबल होती आणि अगदी चित्याच्या चपळाईने ती अर्जित करण्यात देखील आले. एक धावा इम्पॉर्टंट आहेत इथे धाव फलकावरती गोळा करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, असं वाटलं होतं की मोठं लक्ष उभं करण्यात येईल, परंतु अगदी त्याच वेळेला कमबॅक करणारं षटक हे विकासचं आलं आणि जिथे त्याने 2 विकेट देखील घेऊन गेला. या धावगतीने धावा आल्या 10.62च्या, तर एकंदरीत 65 बनू शकतात. एक फायटिंग टोटल म्हणता येऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे आणि नेहमीच आपण म्हणतो ना की धावायला दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. 23-2 ही सध्या स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्वराज दुसऱ्या षटक तो हाताळतोय. एकंदरीत त्याने 7 चेंडू हाताळलेत, विकेट त्याला मिळालेली नाही आहे. महत्वाच्या गोष्टी राहणार आहेत की धावांपासून वंचित त्याने ठेवणं गरजेचं राहील. ज्या दर्जाची गोलंदाजी विकासने केली होती ना, त्या दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये त्याला करावी लागणार आहे. लेफ्ट आर्म विकेटने यावेळेला ऑन साइडला केलाय. चेंडू स्लॉट मध्ये ऑन साइडला चेंडू सरळ रावलत असताना पाहायला मिळतोय. बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. बॉल आपण पाहू शकता स्लॉट मध्येच होता, ऑन साइडला खेळला जरूर आणि 6 धावांमध्ये परावर्तित केला. एक वेगळा आत्मविश्वास पाहायला मिळतो या खेळाडूकडे. एक महत्वाची मॅच आहे आणि इकडे कामगिरी आपले 2 साथीदार माघारी जरी परतलेले असतील, आपल्याला या ठिकाणी महत्वाची भूमिका निभवायची आहे आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न मात्र जयसर या ठिकाणी केले जात आहेत. धावसंख्या 29 वर जाते. जास्तीत जास्त धावसंख्या बनवाव्यास लागणार आहे, कारण प्रतिस्पर्ध्यांसमोर मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता या मैदानात मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या देखील पार होताना आपण पाहिल्यात. त्यामुळे एक मोठं आव्हान ठेवावं लागेल, कारण मॅच महत्वाची आहे, कारण आता बाद फेरी सुरू झाली आहे. 29-2 पुढचा बॉल स्वराज यावेळेला खोलात टाकला होता. पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला. आउटसाइड दी ऑप्शन. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? ज्या खेळाडूकडे प्रतिभा आहे, त्याची टायमिंग अद्भुत आहे आणि एक अविश्वसनीय खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो सिद्धांत राणे याला जास्तीचं स्ट्राईक एंडवरती आणणं हे निश्चितच संघाच्या हितात राहणार नाहीये. प्रयत्न करावे लागतील धावा रोखण्याच्या. सागर सम्राट नावे टीम एक चांगल्या सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आहे. 31-2 पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्वराजचा हा बॉल देखील लोअर फुलटोस बनवला, पिक केलाय, ऑन साइडला पाठवला, इन टू द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्यावर. चौकार. पुन्हा एकदा चूक केली, पुन्हा फुलटॉस टाकला, पुन्हा तुटून पडले, पुन्हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. विकेट गेल्या, त्याचा दबाव आता कुठच्या कुठे गेलाय आणि आता तिसरं षटक सुरू असताना 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जयसर ही मात्र पुन्हा एकदा चांगली बाब पाहायला मिळते. सागर सम्राट नावे हे जुनं नाव आहे या ठिकाणी क्रिकेटचं आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपली टीम पाहायला मिळते छत्रपती वॉरियर्स. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु जो जबरदस्त कामगिरी करणार आहे तो विजयी होणार आहे. परंतु पाहूया ती संपूर्ण मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही बाजूने धुरंधर आहेत. आता विशेष म्हणजे गावागावामध्ये चर्चा हीच आहे स्पर्धेचं. जेव्हापासून ऑक्शन झालं तेव्हापासून आमच्या गावातील किती खेळाडू ही स्पर्धा खेळतायत, आमच्या विभागातील, आमच्या असोसिएशन मधील किती खेळाडू खेळतायत, एका संघात जास्त असेल तर त्याचीही चर्चा होते. तर गावागावामध्ये चर्चेचा विषय आहे रोहा तालुका प्रीमियर लीग
आणि आज महत्वाचा दिवस. सुरेंद्र भैया भातेकरी यांचे आपण हार्दिक स्वागत करूया. धावफलकावरती 35ला 2 आहेत. चौकार आलाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत राणे करतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्ट्रॉंग झोन आहे या बॅटरचा ऑन साइडला. मिड विकेटला येणारे हा स्ट्रोक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती 36 आहेत. 36 रन्स ऑन दी बोर्ड. मोठे स्ट्रोक लिलया खेळणारा खेळाडू अर्थात सिद्धांत आपण पाहिलंय, परंतु तो एकेरी दुहेरीची सांगड घालतोय, स्ट्राईक रोटेट करतोय. याही गोष्टी तितक्याशा महत्वाच्या राहणार आहे. एकेरी दुहेरी धावावरती आपण जास्तीत निश्चितच प्रयत्न करणं गरजेचं असेल, कारण हा जो मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होईल प्रतिस्पर्धी संघावरती आणि तो क्रिएट करण्याचा प्रयत्न मयूर आणि त्याच्या साथीला सिद्धांतने केलाय. एकेरी दुहेरी धावा येत असताना संघाची धावसंख्या 36 आहे. 12.71च्या धावगतीने धावा पुढे सरकतात. 77 बनू शकतात. सागर सम्राट नावे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग वाटायला आली आहे आणि जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न निश्चितच या संघाचा राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन स्वराज पुन्हा एकदा सज्ज होत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला होता. इनफिल्डला भेटण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक चिक्की सिंगल जिथून अर्जित करण्यात आली. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तद्वर मिळालेली एकेरी धाव. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 37ला 2 अशा सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये सागर सम्राट नावे या टीमला आपण पाहतोय. चंदू सर, 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेट ज्या आल्या बॅक टू बॅक आल्या आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा डाव सावरलेला आहे. त्यामध्ये सिद्धांत राणे यांचं प्रमुख योगदान पाहायला मिळत आहे. परंतु याच गतीने धावसंख्या जर जयसर पुढे जात राहिली 70 गाठवली जाऊ शकते. परंतु जर जास्त आक्रमण झाली तर ती त्याच्याही पुढे जाऊ शकते. परंतु विकेट आल्या तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो आणि तो दबाव निर्माण करावा लागणार आहे, कारण 70चं आव्हान देखील एक चांगलं आव्हान होऊ शकतं. परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये दडले काय याचं उत्तर आपल्याला पाहायचंय. आणि आज रोहा तालुका प्रीमियर लीगचा महत्वाचा दिवस आणि प्रेक्षकांनी देखील हळूहळू मात्र आता गर्दी करायला सुरुवात केली आहे, कारण प्रेक्षकांना युट्यूबला मॅच दिसते. खूप चांगलं काम मात्र या ठिकाणी ड्रीम्स करतायत, परंतु मैदानात येऊन मॅच पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चुकी झाली आहे. धावा मिळतील त्या 4. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. 41 धावा धाव फलकावरती आहेत. ड्रीम्स क्रिकेट.in चे 93,000 सबस्क्राईब पूर्ण झाले. सबस्क्रायबर येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये 1 लाखाचा पल्ला गाठायचा आहे आणि अर्थात उद्यापर्यंत जास्तीचे प्रयत्न असतील ड्रीम्स क्रिकेट.in चे. आणि आजच तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या मते रोहेकर जाता जाता ते गिफ्ट देऊन जातील ड्रीम्स क्रिकेटला. पुढचा बॉल खोलात टाकला होता. याही वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकेरी धाव सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकेरी भर पहा ना. मग कालांतराने ज्या पद्धतीने संयमाने खेळाडू खेळतात दोन्ही बॅटर्स, अगदी स्थिर स्थावर झाल्यानंतर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. प्रत्येक षटकागणित 1 ते 2 चौकार ते शोधतात आणि ते चौकार देखील प्राप्त होत असताना पाहायला मिळालेत. 42ला 2. 42 धावा धाव फलकावरती. 42 रन्स ऑन दी बोर्ड. 2 खेळाडू बाद झाले. 4थे षटक प्रगतीपथावरती असताना विकासला आपण पाहतोय पहिले 2 प्रमुख गोलंदाज आणि त्यांनी हे 4ही षटक हातात असताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 15 आल्या. 4थे षटक सध्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती पाहायला मिळालाय. टॉस जिंकल्यानंतर घेतलेला हा निर्णय छत्रपती वॉरियर्स या टीमचा किती सार्थ ठरवतील हे दोन्ही बॅटर्स आहेत कसं पाहणं गरजेचं राहणार आहे. महत्वपूर्ण मॅच प्रत्येक संघाला जिंकायचं आहे. हरण्यासाठी कदापि कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत नसतो. यतीनजी धुमाळ यांच्या मालकीचा असणारा छत्रपती वॉरियर्स स्वराज देवळे याच्या खांद्यावरती त्याच्या संपूर्णता धुरा सुपूर्द करण्यात आली आहे. अगदी त्याच वेळेला सागर सम्राट नावे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा स्ट्रोक ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय. हा षटकार. आता प्रतिस्पर्धी संघाला प्रश्न पडला असेल आता या खेळाडूला रोकायचं तर कसं रोकायचं. ज्या पद्धतीचे हे फटके या ठिकाणी खेळले जातात, ताकदही आहे आणि टायमिंग आहे. हे दोन्हींचा मिलाप त्यांच्या फटकेबाजीमध्ये होताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 30 धावांवर बॅटिंग करतात आणि टीमलाही मात्र 4थी ओव्हर सुरू असताना 48 पर्यंत घेऊन देखील गेलेले आहेत पहा. आणि हे सगळं करण्यासाठी साजेसं फुटवर्क पाहिजे आणि ते त्यांच्याकडे आहे. सिद्धांत राणे ज्या वेळेला मात्र मोठा स्ट्रोक आला तदनंतर पुन्हा एकदा संयम दाखवत असताना लोअर फुलटॉस बॉल होता, संधी इथेही निर्माण झाली असती, परंतु संयम आणि धीरोधार्तता फार चांगल्या रीतीने बाळगत असताना सिद्धांत राणेला आपण पाहिलंय. एकेरी धाव इथे सहजरित्या प्राप्त होते. 49 रन्स ऑन दी बोर्ड आहेत.
चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संयमाने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडूच्या मेरिट वरती खेळत आहेत, मोठे स्ट्रोक येत आहेत जरूर, परंतु कुतूहलाचा विषय हा राहिला आहे ना की संयमाचा बाण फुटू दिलेला नाही आहे. 49 सद्यस्थिती 13.36 धावगतीने धावा येत असताना धाव फलकावरती पुढचा बॉल मयूर स्ट्राइक एंड वरती यावेळेला ऑन साइडला खेळलाय. चेंडूला मात्र सरळ एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. त्यावेळेला आक्रमण होताना पाहायला मिळालं. पहा बॉलला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. बॉलचा अंदाज घेतला, बॉलला येऊ दिलं, बॉलला फिरू दिलं आणि त्यानंतर बॅट फिरवली आणि अर्जित केला. या ठिकाणी 6 धावा, धावसंख्येची 50 ओलांडली गेली, 55 वर पोहोचली देखील. चौथी ओव्हर सुरू आहे. मी तर म्हणेल चांगल्या स्थितीत सध्याच्या घडीला तरी सागर सम्राट नावे आहे. चंदू सर, महत्वाची राहिली ही भागीदारी. 12 बॉल आणि 34 धावांची पार्टनरशिप झाली आहे. अर्थात धावांची लयलूट होत असताना उजव्या एसीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॅक लेफ्टने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. षटक संपुष्टात येत असताना पाहायला मिळते ते चौथं. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 15, चौथ्या षटकामध्ये आल्या 18. भागीदारी आपण पाहतोय. सिद्धांत राणेच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 20 धावांची भागीदारीसाठी ही इनिंग राहिली. 7 बॉलमध्ये 14 धावा आल्या मयूर दिवकरच्या बॅटमधून. अर्थात महत्वाची राहणार आहे पार्टनरशिप आणि या पार्टनरशिपच्या जोरावरती एक मोठं वलय या मॅचला निर्माण करून दिलंय असंच म्हणता येऊ शकतं चंदू सर. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 49 आहेत. 55 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. मयूर दिवकर चांगल्या दर्जाचा सुस्थितीमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एकंदरीत किती धावपर्यंत बदल मारू शकतो हा संघ, काय म्हणाल चंदू सर? ज्या पद्धतीची ही मॅच पुढे चालली आहे, येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ इथूनही शेष आहे. नक्कीच आपण फक्त केवळ आता अंदाज व्यक्त करू शकतो, परंतु ज्या फ्लो मध्ये हा संघ निघालाय तर आणखी 25-30 रन यायला हरकत नाहीये, कारण विकेट त्यांच्या शिल्लक आहेत. परंतु गोलंदाजांनी जर काय या ठिकाणी करामत केली, चांगलं कमबॅक केलं तर मात्र त्या कंट्रोल करू शकतात. एक 70-75 पर्यंत कंट्रोल करू शकतात आणि ते गरजेचे देखील आहे. तर या दोघांनी जी पार्टनरशिप केली, मयूर दिवकर एका बाजूला आपला पाहिला मिळतात, दुसऱ्या बाजूला सिद्धांत राणे, या दोघांनी दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत खेळलाय. मायनस बॉलचा या ठिकाणी फायदा घेतलाय आणि त्याचबरोबर जर पाहिलं चांगल्या बॉलचा सन्मान देऊन देखील एकेरी दुहेरी धावा घेतल्या आणि जशी संधी मिळाली तसे मोठे फटके खेळलेले. त्यामुळे या दोघांची जी इनिंग बिल्डअप करण्याचं काम आहे ते अगदी पुरेपूर केलेलं आहे. परंतु आता डावाचा शेवट, स्लॉग ओव्हर्स या खूप महत्वाच्या असतील जय सर. अतिशय महत्वाचे क्षण राहणार, कारण 12 बॉलमध्ये जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. आपण अनेक वेळा म्हणतो ना, पिंपळाच्या झाडासारखं खडकावरती उभं राहता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील, परंतु मातीमध्ये घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. हे दोन्ही बॅटर्स आता संयमाने खेळलेत, परंतु आता इथे जास्तीचं स्थिर स्थावर झाल्यानंतर कशा रीतीने ते बॅटिंग करतात हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. 55-2 सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळालाय. अर्थात बॅटिंग करत असताना सागर सम्राट नावे आज स्वतः संघ मालक प्रफुल्ल शेठ तांडेल साहेब देखील अधिकचे खुश असतील. युवराजी चोलकर साहेब देखील तितकेसे खुश असतील संघाच्या या प्रदर्शनावरती. संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवले, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागणार आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, खेळ आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. अनेक वेळेला आपण पाहिलंय, परंतु येणारी वेळ कोणासाठी कशी असेल ना हे तितकंच महत्वाचं राहणार आहे. 55-2 चौथं षटक संपुष्टात आलंय. हर्षल याला पाचारण करण्यात आलंय. तो गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही तितकीशी महत्वाची राहणार आहे, जिथे एक बॅकवर्ड स्क्वेअरला एक क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट आहे, काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय लेफ्ट हँडर बॅटर्ससाठी, जिथे एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलमध्ये पॉइंट पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला एक मिड ऑफ देखील तैनात करण्यात आलाय. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जात असताना आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलावलंय. काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल या मॅच मध्ये करावे लागणार आहेत, कारण जिथे कौतुकाचा विषय नेहमीच राहिला आहे त्या दोन्ही बॅटरची बॅटिंग. 31 वरती नॉट आउट खेळत असताना सिद्धांत राणेला आपण पाहतोय. धावा महत्वाच्या राहणार आहेत. जद्दोजहद चालू आहे, धावा गोळा करण्यासाठी चालू असणारी धाव. मॅन इन ऑरेंज जर्सी 55-2 क्षेत्ररक्षक, जिथे एक शॉर्ट मिड विकेटला देखील बोलावण्यात आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना 5वें षटक. पहिला बॉल वेगाने टाकला, अधिक वेगाने इथे चेंडू पाहायला मिळाला होता. गुडले स्पॉटवर राईज होणारा हा चेंडू, एक रायझिंग डिलिव्हरी यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल
निर्धाव चेंडू जास्तीचे प्रभावशाली राहू शकतील या मॅच मध्ये, कारण पुनरागमन महत्वाचं राहणार आहे. पार्टनरशिप चांगली झाली आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला संघ सुस्थितीमध्ये आहे. एक आकर्षक आणि एक सावध सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. सद्यस्थिती धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 55 असताना 2 खेळाडू बाद झाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना एक सशक्त धावफलक आहे. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने वारंवार आपण पाहिले ना गोलंदाजी करत असताना हर्ष गोलंदाजीचं एक वैशिष्ट्य राहिलंय. कमी गतीने चेंडू टाकतोय. काही चेंडू फुलर लाईनचे वेगाने टाकले, काही कमी गतीने देखील. इकडे रणनीतीबद्ध कामगिरी होताना पाहायला मिळते. आतापर्यंत वेगवान चेंडूवर तुटून पडले होते सिद्धांत आणि त्यामुळे थोडीशी रणनीती इकडे बदलली आहे आणि ती यशस्वी झाली आतापर्यंत. या स्वतःच्या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू हॅलो हॅलो खोला टाकण्याचा प्रयत्न केला आणि ताकदीवरती हॅलो सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या पुन्हा एकदा जाताना पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 61 धावा. पहा यावेळेला मात्र थोडीशी गती वाढवली होती आणि त्यावर केवळ पंच केलाय आणि आता मात्र सगळ्यांना सिद्धांत राणे यांच्या अर्धशतकाची देखील चाहूल लागली असेल, कारण 37 वर ते बॅटिंग करतायत. पुढचा बॉल. यावेळेला देखील बॅटची आतली कड घेतली होती. खेळपट्टीवरती चेंडू विसावला. एक दिवसा डवळ्या धावांची चोरी होत असताना खेळपट्टीवरून आपण पाहतो एकेरीच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे 62 ला 2 सध्याच्या स्थितीला धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 14 बॉल आणि 38 धावसंख्येवरती सिद्धांत राणे खेळतोय. जब जब किया है तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तब रचा है तूने एक नया इतिहास. सिद्धांत राणे चांगल्या रीतीचे स्ट्रोक ऑफर केले, किंबहुना चांगल्या रीतीने षटकार चौकारांची मैफिल सजवलीच असंच म्हणता येईल आपल्या या खेळीने. 42 ला 2 पाचवं षटक प्रगतीपथावरती असताना वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावे लागतात. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन हे फार जमेची बाजू राहिली आहे. या संघाच्या हिताच्या राहिल्यात या धावा गोळा करण्यासाठी ही भागीदारी आणि अगदी त्याच वेळेला हे कॉम्बिनेशन देखील. अनेक वेळेला या कॉम्बिनेशनच्या जोरावरती आपण अनेक धावा गोळा करत असताना पाहतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला, परंतु इथे एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. मयूर दिवकर धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 2, परंतु खराब फेकी त्याचा फायदा इथे उचललाय. धावा मिळाल्या त्या 3. संघाच्या धावसंख्येमध्ये तिहेरीच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतोय. 65 धावा धावफलकावरती आहेत. अशा रीतीच्या चुका इथे अंगलट निश्चित येतील उत्तरार्धामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना. एक एक धाव महत्वाची. अनेक वेळेला आपण म्हणतो ना परीक्षेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका एका धावाला महत्व फार आहे. एक एक धाव ही निश्चितच तितकीशी महत्वाची राहणार आहे. 65 ला 2 चांगल्या दर्जाची बॅटिंग करणारा सिद्धांत राणे यावेळेला स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळालाय. अर्धशतकाची चाहूल त्याच्या निश्चितच लागली आहे. 14 बॉलमध्ये 38 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळालेले देखील आहेत. मागील मॅच मध्ये देखील तेजस नरेच्या बॅटमधून 38 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. छत्रपती वॉरियर्स सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटवरती. प्रमोदजी देशमुख साहेब आणि नितीनजी देशमुख साहेब यांचंही हार्दिक असं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. लेनचा बॉल पंच आपल्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार इथे घडत असताना पाहायला मिळाला. व्हाईट +1 अशा धावा मिळाल्या. त्या 2 संघाची धावसंख्या 67 ला 2 पाहायला मिळते. जमेची बाजू ही निश्चित राहिली आहे ना की जिथे सिद्धांत राणे नॉन स्ट्राईक एंडवरती आलाय, परंतु त्याहूनही अधिक चांगल्या दर्जाची बॅटिंग करणारा मयूर सध्या घडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. धावांसाठी चालू असणारी धावाधाव निश्चितच चांगल्या रीतीने कामी पडत असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिस टायमिंग. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिला. हा झेल घेण्यापासून धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. जो संकटांना घाबरतो त्याची लागते वाट. ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षणामध्ये तितकासा आत्मविश्वास दाखवत नाही आहे आणि याचंच कारण की काय जीवदान मिळतात या दोन्ही बॅटर्सला. धाव मिळाल्या त्या पुन्हा एकदा 2. षटक संपुष्टात आले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 ला 2 सध्याची स्थिती धावफलकावरती धावा आपण पाहतोय.
शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही येणं शेष आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल तद्वर आपण या मॅच बद्दलची जास्तीची चर्चा करतोय, प्रीमियर लीगची चर्चा करतोय. एकंदरीत दुसरं पर्व आहे. चंदू सर काय म्हणाल या दुसऱ्या पर्वाबद्दल? ज्या पद्धतीचं आयोजन, अगदी नियोजन, कटिबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पाहायला मिळाले. हे दुसरं पर्व आणि रोहेकरांना निश्चित गर्व असणाऱ्या या स्पर्धेवरती नक्कीच गर्व असणार आहे, कारण आपल्या तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय आणि त्यामुळे हा गर्व असणारच आहे. संपूर्ण तालुका खेळतोय, संपूर्ण तालुका पाहतोय, गावागावात चर्चा या स्पर्धेची सुरू आहे. चर्चा फक्त खेळाडूंची नाहीये, चर्चा आयोजकांची सुद्धा आहे, चर्चा संघ मालकांची सुद्धा आहे, चर्चा कॅप्टनची आहे, चर्चा प्रेक्षकांची सुद्धा आहे. म्हणजे एक स्पर्धा आणि खूप चर्चा. तसे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रोहा प्रीमियर लीग मात्र सुपर डुपर हिट गेल्याही पर्वात झाली होती आणि या पर्वात देखील तिची चर्चा होते, कारण त्याचं कारण आहे मैदानात स्पर्धेसाठी सगळ्या गोष्टी परिपूर्ण केलेल्या आहेत. चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगल्या ट्रॉफी, चांगलं लाईव्ह कव्हरेज, चांगले समालोचक, चांगले पंच आणि त्या सगळ्यांच्या जोडीला चांगले प्रेक्षक. त्यामुळे चर्चा का नाही होणार. 69 2 चर्चा तर निश्चित होईल, कारण आयोजकांनी या वर्षीच्या हंगामामध्ये संघ मालक, विजेत्या टीमच्या संघ मालकाला बाईक देण्यात येणार आहे. आणि महत्वाची बाब चंदू सर ही राहिली आहे ना, अनेक स्पर्धांमध्ये आपण मालिका फेऱ्यासाठी विविध पारितोषिक पाहतो, परंतु या रोहा तालुक्यामध्येच ही एक बाब घडते की जिथे विजेत्या संघातील खेळाडूचा किंबहुना मालिका फेऱ्याच्या खेळाडूला इथे इन्व्हर्टर देण्यात येणार आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? एक चिकी सिंगल पुन्हा एकदा अर्जित करण्यात येते लेग बाईटच्या स्वरूपामधून. एकेरीच्या मदतीने जिथे 70 धावा धावफलकावरती आहेत आणि 49 धावांची पार्टनरशिप देखील होत असताना पाहायला मिळते. मोठी धावसंख्या. मानेश्री नितीनजी देशमुख साहेबांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑर्गनायझिंग टीमला विनंती करेन की आपल्या शुभ असते इथे मात्र मानेश्री नितीनजी देशमुख साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण पूर्ण करायचा. नितीनजी देशमुख साहेब यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं, त्यांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा वळूया कमेंट्री बॉक्सकडे, सुरू असलेल्या विद्यमान सामन्याकडे. यावेळेला स्लॉट मध्ये पुन्हा एकदा केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. ऑन साइडला चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळाला तो मयूर दिवकरच्या बॅट मधून. संघाच्या धावसंख्येमध्ये धाव फलकावरती भर पडत असताना 76 2 10 बॉल 25 वरती मयूर दिवकर खेळतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना नावागावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उशिराने आला. हे शेट लेट आले, थेट आले, परंतु ग्रेट आले. वॉट अ नॉक, ग्रेट इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना मयूर दिवकरला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 76 2. सागर सम्राट नावे पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला देखील कमी गतीने टाकला होता. फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध घेणार एक रायझिंग डिलिव्हरी. कमबॅक चांगल्या रीतीने पाहायला मिळालं. काही चेंडू फुलर लेनचे टाकले, काही पुढ्यात टाकले, काही उजव्या यष्टीच्या बाहेर, परंतु अगदी गतीमध्ये परिवर्तन करत असताना चेंडूला टॉस करण्यामध्ये तितकासा अभिषेकला यश प्राप्त झालेलं पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान जर आपण पाहिलं तर एक लेजंड प्लेअर गणिनाथ कटोरे यांचं देखील नुकतं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक लेजंड प्लेअर आहेत. वयाचे 46 वर्ष पूर्ण झालं तरी देखील मात्र 20-22 वर्षाच्या खेळाडूंना लाजवेल असा फिटनेस आणि असा त्यांचा खेळ संपूर्ण RTPL मध्ये आपण पाहिला. आणि त्यांना विनंती करेन या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 76 2 मागील मॅच मध्ये अभिचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. 10 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. मिस टायमिंग राहिला, फाईन लेगला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. धावा इथे प्राप्त होतील त्या 2, परंतु स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय का सिद्धांत राणेला? तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करेल. विकेट सॅक्रिफाईस करतोय मयूर दिवकर. होईल इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतीये तब्बल 78 धावा धावफलकावरती असताना तिसरा खेळाडू बाद. 78 3 तिसरा खेळाडू बाद झालाय. मयूर दिवकर 12 बॉल मध्ये 25 धावांची खेळी करून तो तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. संघासाठी एक उपयुक्त खेळी. व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आपण पाहिलं शुभागमन झालेलं आहे मान्यश्री गणिनाथजी कटोरे. अर्थातच एक लेजंड प्लेअर आहेत आणि खरं तर RTPL 40+ फॉर्मॅटमध्ये नक्कीच सातत्यानं आपण पाहिलं तर 40+ झालेले आहेत, पण रेग्युलरच्या खेळाडूंना लाजवेल असा खेळ आणि त्यांचा फिटनेस आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा माजी अध्यक्ष कोल्हाट क्रिकेट असोसिएशनचे पप्पाशेठ माबळे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करतो. थँक्यू सो मच. आपला मनपूर्वक आभार. येस कॉम्बॉक्स.
शेवटच्या बॉलवरती आला षटकार. षटकाराच्या मदतीने धावा बनवल्यात त्या 84-44 धावांची नॉट आउट इनिंग इथे पेश करत असताना सिद्धांत राणेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अतिशय खेळ 16 बॉल 44 धावांची खेळ त्याने केली. धावफलकावरती 84 आहे. 84ला 3. सागरजी सोनी यांनी सांगितलं की धावफलकावरती 84 बनल्यात. 85चं लक्ष या मॅच मध्ये. आपण टॉस लगेचच कंप्लीट करून घेणार आहोत. थँक्यू सो मच डीजे. नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करून घेणार आहोत. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थात टॉस का बॉक्स या कक्षामध्ये सज्ज व्हायचं. श्री दावीर महाराज तळवले आणि दिशा क्रिकेट अकॅडमी आम्ही उल्लेख केला होता यापूर्वीच की नक्कीच आपल्याला मिड इनिंग मध्ये टॉस साठी उपस्थित राहणं गरजेचं आहे. लेजंड प्लेयर गैनीनाथजी कटोरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच रिपोर्टिंग करायच्या गोष्टीची नोंद घ्या. दिशा क्रिकेट अकॅडमीचे कॅप्टन आमच्या समावेश जोडले गेलेले आहेत. श्री दावीर महाराज तळवली संघाच्या संघनायकाला विनंती की आपण मिड इनिंग मध्ये जर उपस्थित नसाल तर आमच्या कमिटीच्या माध्यमातून तुमच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल या गोष्टीची नोंद घ्या. याच दरम्यान माननीय श्री संदेशजी जाधव साहेबांना विनंती करेन आपण देखील आमच्या व्यासपीठावरती आपल्यास देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदेशजी जाधव साहेबांना विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. साहेब आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या नयन या आपण एका बाजूला नयन जोशी आपल्याला पाहायला मिळतील. बघा वेळेवरती संघ इथे उपस्थित नसला तर आपल्या संघाला पॅनलाइज केलं जाईल या गोष्टीची आपण नोंद घ्या. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये या गोष्टीची आपण देखील नोंद घ्यायची आहे. बघा वेळ आता मात्र 12:30 टॉस व्हायला हवा अशा आयोजकांची सूचना आलेली आहे. आमचे मान्यवर इथे थांबलेले आहेत. कालच आपल्याला वॉर्निंग दिली होती सर्व संघांना की वेळेवरती उपस्थित राहा आणि अजूनही मिड इनिंग मध्ये आपला कॅप्टन आलेला नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. बघा कॅप्टन अवेलेबल नसतील तर आपला अतिरिक्त खेळाडू किंवा व्हाईस कॅप्टन असतील त्यांनी पाठवून द्या. तर नक्कीच टॉस आपण दोन्ही संघांमध्ये करतोय. श्री दावीर महाराज तळवली आणि दिशा क्रिकेट अकॅडमी दोन्ही टीम चे कॅप्टन आपल्या समावेश केला असेल. टॉस हेड्स कॉल केला होता, टेल्स आलाय. प्रथम फोटो सेशन आपण कंप्लीट करणार आहोत. टॉस इथनं जिंकला श्री दावीर महाराज तळवली संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे.
टॉस आपण जिंकलेला आहे. प्रथम फोटो सेशन कंप्लीट करूयात आपण. मान्यवरांचा आभार. पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल टॉस आपण जिंकलाय. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. लीग मॅचेस चांगल्या पद्धतीने जिंकल्या. आता टॉप 12 मध्ये आलात. नॉकआउट स्टेज आहे. प्लॅनिंग काय असणार आहे नॉकआउट स्टेज मध्ये? समोर दिशा क्रिकेट अकॅडमी सारख्या संघ आहे. नयन जोशी, सिद्धू मोरे आणि पूर्ण पॉवर पॅक टीम. त्यानंतर गिरीश मडवी असेल. संपूर्ण बॅटिंग लाईनअप देखील डीप आहे. पण जो स्ट्रॉंग झोन आहे त्याला कशा प्रकारे थांबवाल? नक्कीच चांगली टीम आहे त्यांची. आम्ही त्यांना कमी कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. RTPLचा प्रवास कसा राहिला? संघासमवेत वातावरण कसं राहिलं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये कसा खेळ आपल्याला पाहायला मिळाला तुमच्या संपूर्ण संघाचा? आणि खुश आहात का टीम कॉम्बिनेशन आहे संपूर्ण संघाच्या वातावरणासोबत? नक्कीच खुश आहेत. एकदम चांगलं कॉम्बिनेशन बनलं आमचं. शेवटचा प्रश्न, RTPL या संकल्पनेबाबत, त्या संकल्पनेने आता प्रेक्षकांच्या मनामध्ये छोटंसं घर आणि छोटीशी जागा निर्माण केली आहे, त्या संकल्पनेबाबत काय म्हणशील? नक्कीच चांगलं, एकदम चांगलं आयोजन आहे. एकदम खूप चांगलं वाटतं खेळायला. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील मॅचसाठी असतील. नाणेफेकीच्या कक्षामधून माहिती येते टॉस जिंकला गेला आहे. श्री दावीर महाराज क्रिकेट संघ तळवलीनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी समोर इन्व्हाइट केलंय दिशा क्रिकेट अकॅडमी या संघाला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरू असलेल्या विद्यमान मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. युवा समालोचक प्रथमेशजी ठाकूर, गेली 6 दिवस ज्यांनी मंत्रमुग्ध केले आपल्या आवाजाने, प्रथमेशजी ठाकूर युवा समालोचक आमच्याशी जुडले होते. जाऊयात मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहतोय. चांगला फटका खेळला, गॅपमध्येही खेळला आणि बघता बघता सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 4-4-4-4 चौकार. माझ्या बरोबरीने जर पाहिलं तर संदीपजी जगे सर जुडले गेलेले आहेत. महाराष्ट्रातील नामवंत समालोचकांच्या यादीमध्ये आज नाही तर गेली 20 वर्ष हे नाव ऐकतोय. ज्यांच्याकडे पाहून समालोचन किंवा करावेसे वाटलं त्या समालोचकांपैकी एक आवर्जून सांगेल. 5 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. रोहा प्रीमियर लीग. काय म्हणाल संदीप सर? पहिली गोष्ट, भरपूर साऱ्या स्तुतीबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पण खरं तर आता ऑरा असा सुरू झालेला आहे की मी चंदू सरांचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या कोणत्याही विभागामध्ये, मग तो विभाग मराठवाडा विभाग असो, विदर्भ असो, कोकण असो, मुंबई शहरी भाग असो, आणि या मला वाटतं शिक्कामोर्तब करतोय फटका की चंदू सरांचे सगळेच फॅन आहेत. चेंडू सीमारेषा पार, षटकार. क्या बात आहे. इकडे फटका येताना जशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या संदीप सर सुरक्षित नसते आणि इकडे तेच दाखवण्याचा प्रयत्न स्वराज देवळे हे एक असं नाव आहे ज्यांनी मात्र रायगड जिल्ह्यात आपल्या कामगिरीने आपल्या नावाची दखल सगळ्यांना घ्यायला लावलेली आहे. सलमान गोलंदाजीसाठी आहेत. टीमचे कॅप्टन आहेत. एक नामवंत खेळाडू आहेत. आणखीन एक आक्रमण, परंतु पाहूयात फिल्डर आहेत तिकडे आणि थेट त्यांच्याच हातात बॉल जातोय. विकेटचं पतन. ॲब्सोल्युटली ट्रू. तुम्ही मगाशी एक गोष्ट म्हणाला होतात की ज्या वेळेला जयजी तुमच्या समवेत होते की प्रीमियर लीगचं महत्त्व काय आहे, की कधी कधी ना आपण प्री डिटरमाइन असतो की हा खेळाडू थोडा ॲग्रेसिव्ह आहे, याच्याशी आपण कसं बोलावं, किंवा हा आपल्या संघाचा भाग असेल तर तो काही फार मोठी कामगिरी करेल असं वाटत नाही मला. ओके, तर हे प्री ॲझम्पशनच्या पलीकडे प्रीमियर लीग आता येऊन टेपलेले आहेत की कोणत्या गावातील खेळाडू आहे, डझंट मॅटर अबाउट दॅट. तो कशा प्रकारची कामगिरी करतोय, तो आपल्या संघाला पूरक अशी कामगिरी करण्यासाठी न्याय देतोय का, या गोष्टी मॅटर करतात. आणि मला वाटतं हे प्रीमियर लीगचं यश आपण फार सुंदरपणे आपल्या अनुभवातून अधोरेखित केलं. आणि तेच तर आपण पाहतोय या रोहा प्रीमियर लीगमध्ये, जिथे आज सागर सम्राट नावे संघ एका बाजूला अप्रतिम फलंदाजी त्यांनी केली, त्यांना तशाच पद्धतीचं तोडीचं उत्तर मिळायला लागलं. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ना, त्यांनी संघ सुद्धा असा बांधलाय, त्यांना माहिती आहे की कुठेतरी चुका होणार आणि त्या चुकांच्या शोधात आपण राहायचं आणि त्याप्रमाणे अर्थातच त्याचा फायदा आपण घ्यायचा. आणि हेच तर चंदू सर आपल्याला अनुभवायला मिळालं. नक्कीच चुका खूप महत्वाच्या आहेत. चुकी नाही केली तर प्रतिस्पर्ध्यांना यश कसं मिळेल. बॉलरने चुकी केली तर धावा येणार आहेत, बॅट्समनने चुका केली तर ते आउट होतील, आणि या दोघांनी चुका नाही केल्या तर कसं होईल. माननीय श्री अजूभाई माडकर साहेबांना विनंती करेन की आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजूभाई माडकर साहेबांना विनंती, आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. येस कॉम्बॉक्स. किशोरजी पाटील नावा स्टार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल सरळ बॅटने ढकलला मात्र मिड ऑफच्या दिशेने, परंतु तिकडे अडवला जातोय आणि पहिलं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा, 1 विकेट माघारी परतलेली आहे. प्रत्येक बॉल गणित समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगचा आजचा महत्त्वाचा दिवस, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष आज स्पर्धेवर लागलंय.
यावेळेला आणखीन एक चांगला फटका येताना पाहिला मिळाला. सर्कल तर भेदलंय, बॉल निघाला सीमारेषा दिशेने, परंतु अडवण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत मात्र 2 धावाही त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहिला मिळाल्या. 85चा पाठलाग करायचा आहे आणि 85चा पाठलाग करत असताना छत्रपती वॉरियर्स हा संघ मात्र या ठिकाणी सागर सम्राट नावे संघाच्या विरुद्ध 13 धावांवर पोहोचला. संदीप सर, कशा प्रकारे या सुरुवातीकडे पाहताय? सुरुवात आकर्षक झाली, कारण जर आता तुम्हाला येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 72 धावा पार करायच्या आहेत, अशा वेळेला एक सलामीवर बाद झाला जरूर, परंतु ज्या वेळेला मी म्हणतो ना की तुम्ही 11 खेळाडू सिलेक्ट करता तुमच्यामध्ये, आणि प्रीमियर लीगमध्ये खास करून ही गोष्ट प्रभावीपणे तुम्हाला माहिती असतं की हे 4 चांगले फलंदाज आहेत, येणारे 2 मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात, तर हरकत नाहीये की ज्या काही धावा आलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत. 30 चेंडूमध्ये 72 धावा या मैदानाने पाहिलेल्या आहेत चेस होताना, आणि त्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप जी आहे, मला एका गोष्टीचं या ठिकाणी प्रभावीपणे म्हणजे दोन्ही संघांचं तुलना करताना पाहायला मिळाली की दोन्ही संघांकडे रिझर्व्ह बेंच स्ट्रेंथ खूप सुंदर आहे. म्हणजे त्यांचा पहिला दुसऱ्या क्रमांकाचाच फलंदाज फक्त चांगली बॅटिंग करू शकतो असं नाहीये, त्यांच्याकडे 6व्या 7व्या क्रमांकावरती दोन्ही संघाकडे चांगले बॅटर आहेत, आणि त्याच्यामुळे सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको एवढं निश्चित आहे. नक्कीच प्रयत्न दोन्ही बाजूने करावे लागतील. हे 30 मिनिटं मात्र खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकायचा आहे, प्रत्येक बॉल विचारपूर्वक टोलवायचा आहे, प्रतिस्पर्धेच्या रणनीत्या उद्ध्वस्त करायच्यात. कमी गतीचा चेंडू आला, शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज नव्हता आला, शेवटच्या क्षणी हलक्या हाताने केवळ ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आलेत अल्पेश आलेले आहेत, आणि इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. मला असं वाटलं जेव्हा अल्पेश गोलंदाजीला आला, साधारण असं वाटलं की संदीप बटारे गोलंदाजीला आला की काय, त्याच पद्धतीचा फॉलो थ्रू, त्याच पद्धतीची शैली, तशाच पद्धतीचा तो अर्थातच फ्लाईट त्याने चेंडूला दिली होती, आणि काही क्षणासाठी फलंदाज सुद्धा चंपित झाले. यावेळेला उडवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव मात्र तिकडे पुन्हा घेण्याचा प्रयत्न होईल. एका धावेने काम नाही चालणार आहे, परंतु धावफलक हलता ठेवणं देखील ते खूप महत्वाचं आहे. प्रीमियर लीग स्पर्धा ही खेळताना एक वेगळीच मजा असते. उत्कंठा सगळ्यांनाच असते, संघ मालकांना उत्कंठा असते, त्यांच्या कुटुंबियांना उत्कंठा असते, त्याचबरोबर जर पाहिलं तर उत्कंठा खेळाडूंना असते, त्यांच्याही कुटुंबियांना असते, त्यांच्या गावातील सपोर्टर्सना चर्चा असते, उत्कंठा असते. त्याच्यामुळे सर्व दूरपर्यंत जास्तीत जास्त कदाचित व्यावसायिक क्रिकेटची चर्चा तेवढ्या दूरपर्यंत नाही होत तळागाळापर्यंत, परंतु या स्पर्धांची होते, कारण संघ मालक आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक सुद्धा ही मॅच पाहतात, कारण आपल्या नातेवाईकांचा संघ आहे. यावेळेला फटका खेळलाय जरूर, परंतु पाहूया फिल्डर पोहोचतायत. वाह, काय कॅच घेतलीये, खूप छान कॅच. विकेट आलीये, सलमान होते विकेट. तुमचा मैदानामध्ये गोलंदाजी करताना रिदम किती जबरदस्त आहे याही पेक्षा मॅटर करतं की क्षेत्ररक्षण करताना कमिटमेंट किती सुंदर आहे. इथे आपण यष्टीरक्षण करताना यष्टीरक्षक स्वतःचा वेट सांभाळतोय की त्याच वेळेला कॅच पकडतोय, या दोन्ही गोष्टीकडे आपण बघत होतो, पण शेवटी कॅचेस विन द मॅचेस ते प्रूव्ह झालंय. नक्कीच सर, तुम्ही स्वतः प्रीमियर लीगचे आयोजक देखील आहात. अलिबाग प्रीमियर लीग ही महाराष्ट्रातील नामवंत प्रीमियर लीग स्पर्धा देखील आहे, तिचे देखील आयोजक आहात, आणि तुम्ही 2 वर्षापूर्वी मी पाहिलं की ज्यावेळेला तुम्ही संघ मालकासाठी बाईक आणली होती. सर, कशा प्रकारे प्रीमियर लीग स्पर्धांकडे तुम्ही पाहताय ऍज अ आयोजक सुद्धा मी विचारेन? ॲज अ आयोजक म्हणून 3-4 फॅक्टर आहेत, म्हणजे मी कोणत्याही गोष्टीला केवळ 3-4 फॅक्टरवर सोडत नाही, पण आता इथे बोलायचं 3-4 फॅक्टर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक सोशल ॲस्पेक्ट्स असतो, त्याच्यानंतर त्याचा इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट्स असतो, त्याचा टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स असतो, त्याचा लीगल ॲस्पेक्ट सुद्धा असतो, इवन ॲडव्हान्टेजेस दृष्ट्या अलीकडच्या काळामध्ये म्हणायचं झाला ना तर त्याचा पॉप्युलॅरिटी सुद्धा एक अंदाज आपल्याला गावा लागतो. मला तुम्ही तो एक मुद्दा जो विचारलात की बाईक आणण्याचा, म्हणजे त्या स्पर्धेमध्ये अलीकडच्या काळामध्ये खेळाडू खेळून जातात, त्यांना पारितोषिक मिळतं, इथपर्यंत ठीक आहे, पण जर संघ मालकाला बाईक मिळाली, म्हणजे थोड्या वेळापूर्वी आपण जी चर्चा करत होतो ना की रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तेच, तो संघ मालक या गोष्टीने प्राऊड फील करणार की बघा या वर्षाची मानाची जी बाईक आहे ती माझ्याकडे आहे, माझ्या गावामध्ये, त्या गावातल्या सर्वांना अभिमान असणार, त्या संघ मालकाला अभिमान असणार, त्या संघातील खेळाडूंना अभिमान असणार, आणि ती मानाची बाईक फिरवण्यामध्ये जो खऱ्या अर्थानं अभिमान लपलेला आहे ना तो मला वाटतं इतर कोणत्या स्पर्धांमध्ये नसेल. नक्कीच जवळ मॅचच्या दिशेने बॅट तर वेगात फिरवली आहे, परंतु पाठीमागे बॉल जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न, एकाच बॉल हो एका ठिकाणी बचावले, दुसऱ्या ठिकाणी सापडले, आणि माझ्या मते नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त या ठिकाणी क्षण पाहायला मिळाला. एका क्षणात पहा किती घडामोडी घडतात आपल्या क्रिकेटच्या खेळात. ऍब्सोल्युटली चंदू सर, मला वाटतं तुमच्याकडूनच ऐकायला आम्हाला आवडेल की असे काही क्षण जेव्हा येत असतात ना मॅच मध्ये, तेव्हा म्हणजे एका बाजूला आपण तुम्ही म्हणालात की बचावला आणि दुसऱ्या बाजूला विकेट सुद्धा पडली, थोडंसं असं म्हणूया का की त्यांचं स्वतःच मला वाटतं त्यांनी स्वतःवरती ती चूक ओढून घेतली की काय असं मला वाटू लागलं, पण अर्थात क्रिकेटमध्ये अशा क्षणांना तुम्हाला सामोरे जावं लागतं.
नक्कीच या ठिकाणी आणि बऱ्याचदा मी जसं संघ मालकांसाठी मोटरसायकल आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा आपण येऊयात, कारण बऱ्याचदा स्पर्धा पार पडत जातात, संघ मालकांची भूमिका खूप मोलाची असते, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संघ उतरणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु मग त्या संघ मालकांना काहीतरी मिळणं देखील गरजेचं आहे. मी तर म्हणेल एक चांगली प्रथा आहे, चांगला पायंडा आहे, रोहेकरांनी देखील त्यामध्ये उतरलेले आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इतर आयोजक देखील याच्यामध्ये संघ मालकांसाठी देखील बरंच काही आणतील, कारण पहा मालक जर खर्च करतो तर त्यांनाही काहीतरी मिळालं पाहिजे आणि ते बक्षीस स्वरूपात जर मिळालं तर ते मालक देखील आवर्जून सांगत असतील, कारण ही पहा तीच बाईक आहे, हा तो संघ मालक आहे आणि तो ज्या बाईकवर बसलाय ना ही रोहा प्रीमियर लीगची बाईक आहे. चर्चा अशी होईल. ऍब्सोल्युटली. आणि हे कोण बोलतायत बघा, चंदू शेटे सर बोलतायत, ज्यांनी तमाम महाराष्ट्राच्या बाहेर 2022-23 या वर्षामध्ये तब्बल 149 स्पर्धा केल्यात. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या गोष्टीसाठी झाल्या पाहिजेत, कारण अशा प्रकारे क्रिकेटच्या स्पर्धा करणं, त्याला वेळ देणं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती फॅन फॉलोअर निर्माण करणं आणि तरी सुद्धा पाय जमिनीवरती राहणं, चंदू सर यामध्ये तुमचं मोठेपण आहे. धन्यवाद. हे क्रिकेटचं प्रेम आहे आणि क्रिकेटनेच दिलंय किंवा हे सगळे मित्र आहेत त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे या सगळ्यांचेच आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. कमी गतीचा बॉल होता, हा गोलंदाज मात्र काहीतरी वेगळीच गोलंदाजी करतोय. पहा वेगावर भर न देता टप्प्यावर भर देत आहेत, बॉल फिरवण्यावर भर देत आहेत, त्यामुळे या षटकात धावसंख्येला अक्षरशः लगाम घातलाय सर. पहा या षटकामध्ये केवळ 3 धावा त्यांनी खर्च केल्या, एक महत्वाची विकेट देखील घेतली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 6 षटकांच्या मॅच मध्ये 16 धावा धावफलकावर, 2 षटकांची समाप्ती. संदीप जगे सर. मगाशी जयजी म्हणाले होते की अ कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक, आणि ते फार महत्त्वाचं असते की तुम्ही पहिल्या षटकामध्ये अधिक धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये ते कंट्रोल करणं आवश्यक होतं आणि ते जर गोलंदाजाने केलं असेल तर मग सामना आता आपल्या बाजूने झुकवण्यासाठी सागर सम्राट नावे संघाची जी व्यून येते तुषार नेहमी आखतो ना ती आखण्याचा तो नक्की प्रयत्न करेल. आणि मगाशी सुद्धा सांगण्यात आलं होतं, स्वतः संघाचे कर्णधार सुद्धा अपोजिट संघाचे कर्णधार म्हणाले होते की सागर सम्राट नावे संघाकडे तुषार आहे आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने सामना जाऊ शकतो. संदीप सर, हे बदललेले टेनिस क्रिकेट कसं पाहताय? नक्कीच नक्कीच संदीप सरांकडे देखील येऊयात, कारण बराचसा क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि तो देखील या ठिकाणी आपण शेअर करणार आहोत. जावेद मॅचच्या दिशेने 3 विकेट माघारी परतलेत, 16 धावा धावफलकावर आहे, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 ओव्हरमध्ये 69 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पाहूया या धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. पहिल्या डावात सिद्धांत राणे लक्षात राहील असाच खेळ त्यांचा पाहायला मिळाला. प्रथमेशजी ठाकूर या विनंती असेल आहेत तिकडेच आहेत. सुरेंदरजी भातिकरे साहेब देखील आवर्जून उपस्थित आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर इकडे क्रिकेटचे चाहते देखील आहेत. आक्रमण तर केलंय, यावेळेला उडवलाय बॉल मिड विकेटच्या दिशेने. पाहूया किती लांब जाईल. हो, लांबच गेलाय. 6 षटकार. थँक्यू सो मच. आरसी ग्रुपचे सर्व मान्य श्री राजू शेठ जैन साहेबांचं इथे नुकतंच शुभागमन झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेला त्यांचं मोलाचं महत्त्वाचं सहकार्य आहे. एक खरं तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये अग्रेसर नाव आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक तेजोमय व्यक्तिमत्व आणि खरं तर या स्पर्धेला आर्थिक सहकार्य त्यांचं देखील महत्त्वाचं मोलाचं लागलं गेलं आहे. ते आरजे ग्रुपचे सर्व राजूजी जैन साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान, हा भव्य सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. खरं तर शिवाजी महाराजांची प्रतिमा खरं तर त्या सन्मान चिन्हावरती आणि त्याचप्रमाणे आरजे ग्रुपचे हे सर्व आहेत. आणि खरं तर रोहामधील एव्हरग्रीन नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि खरं तर सातत्यानं मात्र या स्पर्धेला त्यांचं बरंचसं प्रेम राहिलं. समोर जर पाहाल सर तर आरजे ग्रुप कक्ष अर्थातच त्यांच्या नावाचा स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र कैलासजी जैन साहेबांचं देखील आपण आपल्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आरजे ग्रुप सदस्य ते देखील आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान केला जाईल. समोर आरजे ग्रुप कक्ष तुम्ही पाहू शकाल आणि आरजे ग्रुपचे सर्व राजूजी जैन साहेब आपलं खरंच या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असंच या स्पर्धेवरती प्रेम राहू द्यात, असंच आम्हा सर्व आयोजकांना तुमचा आशीर्वाद लाभू द्या.
हीच आशा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा घेऊन चालतो विद्यमान सामन्याच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. धन्यवाद प्रथमेशजी ठाकूर, खूप चांगलं निवेदन देखील आपण करताय आणि एक युवा समालोचक म्हणून या ठिकाणी चांगली छाप सोडली. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळतो देखील. फरजम यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतो. सुरुवात चांगली नव्हती झाली, पहिल्या बॉलवर मोठा फटका आला होता आणि त्यानंतर त्यांनी कमबॅक केले, अचूकतेवर आले, विकेटही घेतली आणि एक वेगळा कॉन्फिडन्स देखील मिळवलाय. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला, पंचांनी आपले हात फैलावले, वाईट बॉल घोषित करतायत. अचूकता खूप महत्वाची असते आणि टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट विषयी, बदललेलं टेनिस क्रिकेट याच्याविषयी देखील आपण संदीप जगे सरांबरोबर चर्चा करणार आहोत. अखो टप्प्याचा बॉल आक्रमण तर केलाय, फाईन लेगची दिशा निवडली आहे. पाहूया बॉल किती लांबवर जाईल. जबरदस्त हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बॉलला पाठवलं गेलं सीमारेषा पार. षटकार संदीप सर. हॅलो. या षटकाराने धावसंख्या उंचावल्या. धावसंख्या उंचावण्याची गरज सुद्धा होती कारण 29 धावा धावफलकावरती 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर. चंदू सर, जो आपण प्रश्न विचारलात मला की बदललेलं क्रिकेट म्हणजे टेनिस क्रिकेट खास करून, तर मला वाटतं गेल्या 10 वर्षांचा जर आपण विचार केला ना तर टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट जे बदलले ते सगळ्यात प्रभावी ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेला चेंडू वाईडेश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर दणदणीत षटकार. मला असं म्हणावं लागेल की हे दोन्ही षटकार नवसंजीवनी देणारे असणार आहेत छत्रपती वॉरियर संघासाठी. आमचे साथी समालोचक मित्र भाईजान सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. चंदू सर, षटकाराने धावसंख्या उंचावली. मला वाटतं या षटकाराच्या नंतर आपण त्या विषयाकडे येऊया जो विषय फार सुंदरपणे आपण या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्याला उत्तर देण्याचाही माझा प्रयत्न असेल. त्यातला पहिला उत्तर आहे म्हणजे त्यातले 3-4 पॉईंट्स आहेत. एक आहे टेक्नॉलॉजिकल ॲस्पेक्ट्स, अर्थात या चेंडू नंतर पुढचं बोलूया. यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. 2 षटकार या षटकामध्ये आले परंतु काही चेंडू खूप सुंदर टाकले गेले आणि त्यामुळे बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 35 झाली आहे. 4 विकेट माघारी परतले आहेत छत्रपती वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला सागर सम्राट नावे. हे दोन्ही संघ वलयांकित आहेत परंतु अजूनही 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करतोय. जाऊयात पुन्हा एकदा संदीप सरांकडे. टेक्नॉलॉजी यासाठी मी म्हणालो की बघा, तुम्हाला पूर्वी असं होतं की कोणते मुंबईतील खेळाडू आहेत किंवा कोणते नामांकित खेळाडू आहेत, मुंबई पुणे शहराकडचे खेळाडू खास करून मला असं म्हणायचं आहे की त्यांचा खेळ तुम्हाला पाहायला मिळत नव्हता. फार क्वचित अशा स्पर्धा व्हायच्या एखाद्या ठिकाणी, त्यांच्या स्पर्धा तुम्हाला बघायला जायच्या. म्हणजे इथे म्हणायचं झालं तर दहावीरची स्पर्धा सुरू झालेली आहे किंवा त्याच बाजूला तिकडे पालीची एखादी स्पर्धा पाहायला मिळायची, अलिबागमध्ये क्रिकेट किंवा मुरुडमध्ये एखादी स्पर्धा, एवढ्या क्वचित, किंवा श्रीवर्धन या पलीकडे फार मोठ्या काही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या आणि त्यातही प्रत्येक क्रिकेट रसिक काही तिथे जात नव्हता. परंतु टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला या गोष्टी अनुभवायला मिळाल्या, त्यांचा खेळ पाहता येतो, दैनंदिन तुमच्या खेळामध्ये त्याचा बदल तुम्हाला करता येतो आणि ही गोष्ट तुम्हाला शिकता येतं. याचा ॲडव्हान्टेज असा मिळालाय की टेनिस क्रिकेटमध्ये की टेनिस क्रिकेटरला IPL मुळे सुद्धा एक नवसंजीवनी मिळाली की तुम्ही टेनिस क्रिकेटमधून सुद्धा डायरेक्टली प्रीमियर लीग खेळू शकता. आपल्याला आठवत असेल राजस्थान रॉयल्सने ज्या वेळेला 2008 साली पहिल्यांदा IPL जिंकलं, कोणाला वाटलं नव्हतं, न भूतो न भविष्यती अशी कामगिरी होती. पण त्यावेळेला दिनेश साळुंखे आणि खान म्हणून एक गोलंदाज होता, बरोबर आहे, कामरान खान. येस, कामरान खान. हे दोन्ही क्रिकेटपटू जे होते ते टेनिस क्रिकेट खेळले. हा, त्याच्यानंतर काही क्रिकेटपटू मला वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सांगाल ज्यांना जवळून पाहिलंय, प्रवीण तांबे, बरोबर आहे, नो डाऊट की अशा प्रकारचा एक खेळाडू जो तुम्हाला प्रीमियर लीगची म्हणजे इंडियन प्रीमियर लीग जिंकून देतो, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देतो, त्याच्यामध्ये महत्त्वाची त्याने अर्थात कामगिरी केली. असे अनेक खेळाडू आहेत ज्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. मला वाटतं ते खेळाडू तुमच्याकडून ऐकायला मला अधिक आवडतील. तर हा एक पॅरामीटर्स बदललेला आपल्याला अनुभवायला मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना की आजच्या या 10 वर्षामध्ये बदललेल्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळालं की व्यावसायिकता वाढली, प्रोफेशनलिझम. हा प्रोफेशनलिझम सगळ्या सेगमेंटमध्ये बघा. आज इथे तुम्हाला एक टी शर्ट आणि ट्रॅकमध्ये शूजमध्ये पाहायला मिळतोय. हा प्रोफेशनलिझम वाढला. इकॉनॉमिकली लेवल्स प्रत्येकाची बदललेली आहे आणि ही इकॉनॉमिक इंडस्ट्री वाढली.
यु नो मी नेहमी असं म्हणत असतो की टेनिस क्रिकेट इज नॉट दरम्यान या वेळेला आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय, धावसंख्येकडे कूच करताना पाहायला मिळतोय तो छत्रपती वॉरियर संघ. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल, अशा पद्धतीचे बॅनर्स निर्माण करावे लागतील, अशा प्रकारची फटकेबाजी सुरू झाली. कारण आता येणारे 17 चेंडू बाकी आहेत, सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. मी तर असं म्हणतो ना चंदू सर, टेनिस क्रिकेट इज ऑल अबाउट द 500 करोड इंडस्ट्री. म्हणजे 500 करोड रुपयाची ही इंडस्ट्री आहे, कदाचित 500 ते 700 करोड रुपयाची इंडस्ट्री, ज्याच्याकडे प्रत्येक दृष्टिकोनातून इकॉनॉमिकल पर्स्पेक्टिव्हने जर पाहिलं ना तर त्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. आणि याच दरम्यान क्षेत्ररक्षकाने सुटलेल्या कॅचचा सुद्धा छत्रपती वॉरियर संघाला फायदा होऊ शकतो. एकाच वेळेला तिघे चुकले. बॉलर चुकला, त्यांनी खराब बॉल टाकला, बॅट्समन चुकला, त्यांनी खराब फटका खेळला, फिल्डर चुकला, त्यांनी कॅच सोडली. म्हणजे एकाच वेळेला तिघे देखील चुकले. परंतु याचा फटका येणाऱ्या कालावधीमध्ये पडेल का? संदीप सरांबरोबर क्रिकेटच्या अशा खूप विषयांवर चर्चा करूयात, कारण ती संधी मिळाली आहे. आणि आजचा दिवस त्यामुळे मी सांगेल माझ्यासाठी देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि रोहीकरांसाठी देखील. जमत मॅचच्या दिशेने ओहो, यावेळेला थोडासा खाली राहिला होता सलमान यांचा हा चेंडू. सलमान बॅटिंगमध्ये देखील प्रभावित करताना पाहायला मिळाले आणि आज नाही तर कित्येक वर्ष ते करतायत, कारण अग्रमानांकित खेळाडूंमध्ये रोहा तालुक्यातील त्यांचं देखील नाव घेतलं जातं. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. 15 चेंडू 45, मॅच दूर नाहीये. याही परिस्थितीतील मॅचेस जिंकताना आपण पाहिलंय, 2-2 ओव्हरला 50 होताना पाहिलं तर ती 15 चेंडूत 45 होऊ शकतात. यावेळेला गती परिवर्तन केलं, अचूकतेवर नव्हता हा बॉल, वाईट बॉल घोषित करतात पंच. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 15-44. आता या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर मॅच ऑनच राहील, कारण क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि क्रिकेट जर रंगलं तर आपल्याला खूप आवडतं. पाहूया आज काय होणार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सलमान, अजिंक्य यावेळेला उडवलाय बॉल, खेळलाय मात्र काउ कॉर्नरच्या दिशेने, तिकडे एक धाव घेतली जाईल. एकाच धावर थांबवलं जात आहे. थ्रोही चांगला पाहायला मिळाला, फिल्डिंगही चांगली आणि थ्रोही चांगला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 1ने पुढे जाते, ती म्हणजे 42 झाल्यात, 43 पाहिजेत. आणि इकडे जर पाहिलं तर तब्बल 22 चेंडू झालेत आणि आता केवळ 14 चेंडू बाकी आहेत. परंतु अशक्य नाहीये हे 2 बॉल, एखादा मोठा फटका, कारण स्ट्राईकवर जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशांत मडवी आक्रमण केलंय, फटका खेळलाय समोर आणि हो, एक जबरदस्त हिट या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. चंदू सर, या चौकाराने धावसंख्या वाढले, पण एक स्टोरी मला ऐकायला आवडेल, म्हणजे रसिक प्रेक्षकांना जे ऑन कॅमेरा आपल्याला ऑन यूट्यूब आहेत आणि त्याच वेळेला आता मैदानामध्ये सुद्धा आहे. सीमा रेषा पार आणि बेळगावची स्पर्धा याच्याबद्दल एक प्रचंड अर्थातच स्टोरी आम्ही ऐकलेली आहे, ती तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच, धन्यवाद. या ठिकाणी अजूनही 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच ऑन आहे. प्रेक्षक कंटाळतील, परंतु तरी देखील सांगण्याचं तुम्ही विचारलंय म्हणून, कारण मी माझ्या आयुष्यातील जसं दुबईला समालोचन करण्याची संधी मिळाली तसं बेळगावला जाऊन मराठीत पहिला मराठी कॉमेंटेटर बेळगावला जाऊन कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी नक्कीच स्वतःला भाग्यशाली समजतो. परंतु बेळगावला गेल्यानंतर बेळगावच्या प्रेक्षकांनी जसं एवढं प्रेम दिलं, अगदी डोक्यावर घेतलं मला आणि माझ्या समालोचनाला. अगदी एक प्रेक्षक येऊन भेटलं, त्यांनी सांगितलं की मी मोटरसायकलवर 100 किलोमीटर लांबून तुमची कॉमेंट्री ऐकायला आलोय. तर ही देखील अभिमानास्पद बाब होती. परंतु बेळगावच्या गल्ल्यांमधून ज्यावेळेला मी जात होतो त्यावेळेला प्रेक्षक सुद्धा सीमा रेषा पार, सीमा रेषा पार हे आवाज करत होते. ते मला काही कळायला मार्ग नाही, परंतु दुसऱ्या दिवशी एका मला मित्राने सांगितलं, तुमच्या सीमा रेषा पारला बेळगावकरांनी का उचलून घेतलंय, कारण सीमा प्रश्न कित्येक वर्ष भिजत पडलाय आणि त्या तुमच्या सीमा रेषा पारने थोडंसं त्याला देखील या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांना आवडलं, म्हणून ते बेळगावकरांनी देखील उचलून घेतलं. किती सुंदर आहे ना, बघा ना, ज्या वेळेला आपण सामाजिक जीवनामध्ये आपलं आयुष्य जगत असतो त्यावेळेला अनेक गोष्टींशी आपलं नातं तुटलेलं असतं, पण ज्या वेळेला त्या संवेदनांशी आपण जोडलो जातो त्यावेळेला मला वाटतं ना की तिथे मग तुमची नाती किंवा त्याच्या पलीकडे धर्म, भाषा हे काही उरत नाही. आणि खेळाने हे सगळं काही जोडून दाखवलं. चंदू सर, आपण ती माणसांची मनं जोडताय, त्याबद्दल कौतुक. यावेळेला मात्र बॉल उडवण्याचा प्रयत्न समोर जातोय, प्रयत्न करावे लागतील. अंतिम टप्पा आहे या डावाचा, जिंकायचे छत्रपती वॉरियर्सला सुद्धा आणि जिंकायचे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मात्र सागर सम्राट नावे संघाला. आणि मॅच आता ज्या टप्प्यात आली आहे त्या टप्प्यात काही होऊ शकतं. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी अजिंक्य आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रशांत आहेत. या जोडीला चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकवर जर पाहिलं तर अजिंक्य समोर आहेत,
उडवलाय बॉल पाहूया, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि त्यांच्याच हातात बॉल जातोय. आशेचं किरण निर्माण झालं होतं, परंतु इकडे पुन्हा येते विकेट. ही विकेट महत्वाची असणार आहे, पण अल्पेशचं कौतुक करावं लागेल, कारण अल्पेशला बघितल्यानंतर मला संदीप पठारेची आठवण येते. म्हणजे कारण हीच खेळपट्टी, या खेळपट्टीवरती ते चेंडू वळवणं आणि मग राऊंड विकेट गोलंदाजी करणं, सेम टू सेम जशा म्हणजे त्या प्रकारचं हे चित्र आहे. पण याच दरम्यान आपले एक मान्यवर चंदू सर व्यासपीठावरती येतात. अर्थातच प्लेअर ऑफ द डे साठी आपण रोहा प्रीमियर लीगला दररोज सायकल पारितोषिक देतोय आणि ते पारितोषिक ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे, या प्रत्येक डेच्या मध्ये एक पारितोषिक आपल्याला वेगवेगळ्या स्पॉन्सर्सने पुरस्कृत केलेले. त्यापैकीच कोकबनच्या सरपंच तेजस्विनी तुषार वाजंत्री यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तेजस्विनी तुषार वाजंत्री कोकबन ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आणि 10 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. चंदू सर, असे अनेक सामने आपण पाहिलेत की 10ला 37 झाल्यात आणि 36ला कदाचित 20 किंवा 25 सुद्धा झालेले नाहीयेत. अशा वेळेला अटीतटीच्या सामन्याचे वर्णन तुमच्या तोंडून ऐकायला मला अधिक आवडेल. अल्पेश यावेळेला आक्रमण केलंय, फुलटॉस बॉल होता, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. अल्पेश आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळाले. या छोट्या छोट्या प्रतिस्पर्ध्यांच्या चुका होत्या, त्यांचा फायदा घेणं गरजेचं होतं, परंतु तसं नाही झालं आणि आणखीन एक बॉल जो सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी मात्र आणखी एक विकेट येते. सावरावं लागेल याही परिस्थितीमध्ये, मॅच येऊ शकते हा विश्वास निर्माण करावा लागेल. मला गेल्या वर्षीची जीवित म्हात्रेची बॅटिंग आठवते. याच मैदानामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. नक्कीच आमचे वाणी सरच माझ्या बरोबरीने होते, सोनी सर माफ करा. तर आणि आज या ठिकाणी पाहायचंय कशा प्रकारची कामगिरी होईल. मॅच संपलेली नाहीये, अजून मॅच संपलेली नाहीये हा विश्वास स्वतःच्या मनामध्ये निर्माण करावा लागणार आहे. 9 चेंडू 37 धावा, या 3 पैकी 2 तरी बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील मॅच ऑन ठेवण्यासाठी. उडवलाय तर आहे बॉल, पाहूया. 2 विकेट तर लगातार घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी तिसरी सुद्धा हॅट्रिक घेत आहेत. अल्पेश चांगली कामगिरी करताय, यश मिळणं स्वाभाविक होतं आणि या डावात जर पाहिलं तर फायफर पंचक देखील पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 5 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक सुद्धा. वा, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी चांगली कामगिरी या ठिकाणी अल्पेश यांनी केली आहे. एखाद्या खेळाडूसाठी एखादी मॅच लक्षात राहते कशासाठी, त्यांनी 3 चौकार मारले असतील, 3 षटकार मारले असतील, 20 धावा केल्या असतील, मॅन ऑफ द मॅच मिळाले असेल, 50 मारले असेल, शतक मारलेलं असेल. गोलंदाजासाठी सुद्धा मात्र कुठे 5 विकेट आणि हा एक योगायोग आहे, 5 विकेटही आणि हॅट्रिक सुद्धा एकाच मॅच मध्ये केलेल्या आहेत. तसं पाहिल्यानंतर अल्पेश हा खराबटीचा खेळाडू आहे आणि खराबटीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये तुम्हाला क्रिकेट रसिक पाहायला मिळतील आणि त्याच्यामुळे ज्या गावामधून येतो आपण त्या गावामध्ये क्रिकेटबद्दलचं असणारं प्रेम, तिथलं जुनून, तो आनंद, ते नातं, हे सगळं जेव्हा काही मैदानात येतं ना, मला वाटतं ते पूर्ण वेगळ्या स्वरूपाचं असतं. नक्कीच गाव देखील तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी बॉलला मात्र पॉईंटच्या दिशेने कट करताना पाहायला मिळाले. तेवढी ताकद नव्हती, परंतु 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. हो, प्रेक्षक खूप महत्त्वाचे असतात, आपले गावकरी खूप महत्त्वाचे असतात. गावासाठी क्रिकेट खेळत असताना तुम्ही चुकलात तर तुम्हाला थोडेसे ओरडतील सुद्धा, परंतु दुसऱ्या दिवशी तुम्हाला न्यायला तुमच्या घराच्या बाहेर बाईक घेऊन तेच येतील. चल मॅचला, आपल्या गावची मॅच आहे. जिंकलात तर तुम्हाला डोक्यावर घेणारे सुद्धा हेच आहेत आणि हरलात तर ओरडणारे सुद्धा हेच आहेत. त्यामुळे त्यांचाही आदर नक्कीच करा. आणि इकडे आपण पाहू शकता पिचिंग मात्र थोडीशी चुकली आणि त्यामुळे इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 51 धावा, लक्षापासून थोडीशी दूर आहे जरूर टीम, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. अजूनही 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक दर्जेदार क्रिकेट रोहा प्रीमियर लीगचा आपण पाहतोय. कमी गतीचा चेंडू समोर खेळलाय, फिल्डर, 6वी विकेट. टाळ्या होतील या खेळाडूसाठी. सोनी सरांनी थोडीशी दुरुस्ती केली आहे, परंतु त्यांच्या 5 विकेट त्यांच्यापासून कोणी रोखू शकणार नाहीये. तर 5 विकेट आता झालेल्या आहेत, बरोबर ना सर? हा, तर 5 विकेट मात्र त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत, परंतु हा विक्रम आहे आणि रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये विक्रम झाला, त्यामुळे सगळेच टाळ्या वाजवतील. या तालुक्याचा खेळाडू आहे आणि पहा, हा खेळाडू आता इथपर्यंत मर्यादित राहणार नाही. हा परफॉर्मन्स, हा प्लॅटफॉर्म
जिल्ह्याच्या पटलावर या खेळाडूला आणल्याशिवाय राहणार नाहीये. मला आणखीन एक गोष्ट याच्यासोबत जोडताना आनंद होतो, तो म्हणजे की जेव्हा आता रोहा तालुका प्रीमियर लीग कदाचित घरी बसून सचिन अमृतसर पाहत असेल तर त्याला काय वाटत असेल, रवी तेंडुलकर बघत असेल तर त्याला काय वाटत असेल, कदाचित हे जे खेळाडू त्यानंतर आमचा द्वारका बोईर तिकडे कुठेतरी पाहत असेल ती स्पर्धा तर त्याला काय वाटत असेल की अरे वा, ही नवीन नवीन पोरं 5-5 विकेट एका मॅचला घेत आहेत, बरं वाटतंय. अशीच कामगिरी यांच्याकडून व्हावं, यांनी तालुक्याचंच नव्हे तर जिल्ह्यात नाव करावं, जिल्ह्यात नव्हे राज्यात नाव करावं. आणि रोह्यातील खेळाडू आहेत, माझ्या रोह्यातील खेळाडू आहेत, हा अभिमान मला वाटतं आज त्यांच्या डोळ्यामध्ये ना ते आनंद अश्रू असतील. नक्कीच नक्कीच. आणि म्हणत असतील कदाचित आमच्याही काळात एवढ्या सगळ्या सुविधा असत्या तर. आता काळ बदलला, काळानुसार क्रिकेट बदललं, नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. मॅच जर पाहिलं तर या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच सोडून चालणार नाहीये. काळानुरूप क्रिकेट बदललं. संपूर्ण टीम मिळून एखादी बॅट असायची, आता प्रत्येकाच्या 3-3 4-4 बॅट असतात. काळानुरूप क्रिकेट बदललंय आणि चुकून एखाद्याच्या अंगावर टी शर्ट असायचं, नाही तर जीन्स जिंदाबाद होती, परंतु आता तसं नाहीये. टप्प्याचा बॉल आक्रमण केलंय, दिशा दिलीये मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगला, ज्या ठिकाणी धावा मिळतील 4-4-4 चौकार. 5 बॉल 29 मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागतील. परंतु त्या काळातील खेळाडू म्हणजे त्यावेळेला रेकॉर्ड व्हायचे सर, परंतु ते कधी करायचे, ज्यावेळेला आपण मैदानावर जाऊ त्यावेळेला खेळाडू चर्चा करायचे, समालोचक चर्चा करायचे, त्यावेळेला करायचे. आता 10 मिनिटात व्हायरल अख्ख्या इंडियामध्ये, चांगलं करा वाईट करा. पण मला आठवतंय मी पालीला मॅच पाहण्यासाठी घाटकोपरवरून सकाळी 5 वाजता बाईकवर निघालो होतो आणि तेव्हा वेळेला कुठे यासिर मर्चंट आणि संदीप जगे यांची कॉमेंट्री ऐकण्यासाठी पालीला पोहोचलो होतो. बल्लाळेश्वराची कृपा. 5 चेंडूत 29 धावा. चंदू सर, असेही काही क्षण तुमच्या समोर आले असतील ना की 5 चेंडूत 29 धावा पाहिजे. तुम्हाला विजय पावले, ऋषिकेश वैद्य आठवत असतील किंवा पुन्हा ॲम्ब्रोज आणि मला पालीचं मैदान तुम्ही बोललात म्हणून ॲम्ब्रोज गोलंदाजी करत होता, विजय पावले बॅटिंग करत होता, असेही काही आठवतात. तर असे काही क्षण असू शकतात. नक्कीच खूप सारे क्षण आहेत. अशा मॅचेस आठवत आहेत. 6-37 आठवत आहेत, 6-36 आठवत आहेत. क्रिकेट आहे, परंतु पाहूया तिकडे काय होईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले. आता मात्र मॅच जवळपास झुकलेली आहे. एका बाजूला छत्रपती वॉरियर्स थोडेसे कमी पडले, परंतु सागर सम्राट नावे खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. पहिल्या डावात सिद्धांत राणे आठवतोय ज्या पद्धतीने 44 धावांची खेळी त्यांनी केली आहे, लाजबाब. सलमान म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर मयूर यांची देखील महत्त्वाची भूमिका होती तिकडे. आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना फायफर जे 5 विकेट घेतल्या गेल्या त्याही तेवढ्याच लाजबाब पाहायला मिळाल्या. हॅट्रिकसह 5 विकेट हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज अल्पेश यांच्याकडून, त्यामुळे तेही तेवढंच निर्णायक होतं. आणि आता मात्र अगदी मॅच जवळपास संपण्याच्या दिशेने वाटचाल करते, परंतु जाता जाता आपली छाप सोडायला काय हरकत आहे. परंतु इकडे गोलंदाजाची पुन्हा एकदा वैविध्यता पाहायला मिळते आणि आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 58 वर धावसंख्या. संघ मालक त्याचबरोबर सर्व खेळाडू खूप चांगले प्रयत्न तुम्हीही केले, परंतु आता पुढल्या हंगामाची वाट पाहायला लागणार आहे आणि पुढल्या हंगामात आणखी ताकदीने उतरू असं मात्र निश्चय देखील संघ मालक करतील. परंतु इकडे फटका तर खेळलाय, परंतु तो निर्जन स्थळी आहे आणि त्यामुळे औपचारिकता या ठिकाणी आता संपलेली आहे. या मॅचला मात्र जिंकलं गेलेलं आहे. खूप चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी सागर सम्राट नावे संघ मात्र या ठिकाणी विजयी होतोय. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या अंतिम 6 मध्ये दाखल होतोय. आपलं असेल या ठिकाणी मनापासून अभिनंदन. प्रफुल्ल शेठ, हरिभाऊ तांडेल आणि त्याचबरोबरीने युवराजजी तुषार चौलकर यांचं आम्ही अभिनंदन या ठिकाणी करू. परंतु दुसऱ्या संघाला म्हणजे छत्रपती वॉरियर संघ जो मात्र या ठिकाणी यतीन धुमाळ साहेब आपणास देखील पुढल्या स्पर्धांसाठी असतील खूप साऱ्या शुभेच्छा.